Hello students, welcome to YouTube channel. My professor Ravindra Gaikwad, एश कोचिंग क्लासेस वॉश. आज आपण सॉलिड स्टेट टॉपिक मध्ये लेक्चर नंबर 6 चा स्टडी करणार आहोत. पॅकिंग इन सॉलिड्स. कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं पॅकिंग इन 1 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल पॅकिंग्स. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला डेली नोटिफिकेशन पाहता येतील. आणि आपण असं म्हटलं होतं की 15 तारखेला आपण ऑफलाईन क्लासेस चालू करणार आहोत. पण थोडंसं तब्येतीमध्ये स्लाइटली चेंजेस झाल्यामुळे आणि 8 दिवस आपल्या क्लास जे आहे ऑफलाईनचा तो पुढे ढकलण्यात येईल. याची दक्षता सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी. आपण सॉलिड स्टेट टॉपिक्स मध्ये पाहणार आहोत पॅकिंग ऑफ सॉलिड्स. पॅकिंग ऑफ सॉलिड्स किंवा क्लोज पॅकिंग इन सॉलिड असं जरी हेडिंग टाकलं तरी चालेल. पा काय हेडिंग टाकता येईल? 3 dimensional closed packing in solids. 3 dimensional packing in solids. कालच्या लेक्चर मध्ये आपण 1 dimensional packing in solids आणि 2 dimensional packing in solids चा स्टडी केलेला आहे. त्या लेक्चर मध्ये एक गोष्ट लक्षात राहून द्यायची. पहा 1 dimensional पॅकिंग कशा प्रकारे आपण आयडेंटिफाय करू शकतो. समजा तुमच्याकडे 1 डायमेन्शनल पॅकिंग जर असेल तर 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये एखादा सॉलिडचा जो पार्टिकल असेल ज्याला आपण स्पियर म्हणतो, तो पार्टिकल समजा असं आपण रिप्रेझेंट केला आहे. समजा मी असे पार्टिकल घेतले. समजा मी इथं 6 पार्टिकल घेतो. ह्या 6 पार्टिकल मध्ये जर आपण टर्मिनलचे पार्टिकल जर सोडले तर मिडलचा कुठलाही पार्टिकल जर आपण कन्सिडर केला, समजा मी हा कन्सिडर केला डार्क केलेला, हा सेंटरचा पार्टिकल अदर किती पार्टिकल अटॅच आहे रे? सेंटरचा डार्क केला पार्टिकल किती पार्टिकल अटॅच आहे? इकडला 1 आणि हा 2. म्हणजे सेंटरचा जो पार्टिकल असणार आहे 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर मधला तो अदर 2 पार्टिकलला अटॅच असतो. म्हणून आपण याला काय म्हणतो? कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग इन सॉलिड मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जो सेंटरचा स्फिअर किंवा पार्टिकल असतो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा किती असतो? 2 असतो. पहा राहील लक्षात. एक्सेप्ट जर आपण टर्मिनलचा सोडला. त्यानंतर आपण काल पाहिलं होतं 2 डायमेन्शनल पॅकिंग कशाला म्हणायचं. आता 2 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये काय होतं? पहा हा तुमचा फर्स्ट रोचा एक रो घेतलेला आहे. हीच रो जर आपण समजा अशा प्रकारे अरेंज केले, सॉरी, त्याच्या खाली दुसरा स्पियर घेतला, त्याच्या खाली दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, नंतर तिसरा रो घेतला, नंतर चौथा रो घेतला. बरोबर. जे 1 डायमेन्शनल मध्ये आपण फक्त एक रो मध्ये स्फिअर घेतले 6 आणि सेंटरच्या स्फिअरला अदर 2 स्फिअर कनेक्ट होते. म्हणून त्या 1 डायमेन्शनल पॅकिंग इन सॉलिड मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 2 असतो. हे एमसीक्यू ला लक्षात राहू दे. जास्त थेरी लक्षात ठेवायची गरज नाही. 2 डायमेन्शनल पॅकिंग ह्या 2 प्रकारचे असतात. एक असते स्क्वेअर क्लोज पॅकिंग. त्याला आपण काय नाव देऊ शकतो? स्क्वेअर क्लोज पॅकिंग. कोणती असते? स्क्वेअर क्लोज पॅकिंग किंवा त्याला आपण AA टाइप पॅकिंग देखील म्हणत असतो. आता याच्यामध्ये पहा, इथं जर तुम्ही पाहिलं तर हा एक पोर्शन आहे, हा एक पोर्शन आहे, हा एक पोर्शन आहे, हा एक, म्हणजे इथं तुमचा स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं दिसतं. बरोबर. कशा लाईक स्ट्रक्चर आहे तुमचं? स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर आहे. पण 1 डायमेन्शनल मधला जो फर्स्ट रो होता तो ऍज इट इज आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ म्हणजे सर्व पार्टिकल एका प्लेन मध्ये आहे. जसे काल मी एक लेमनचं एक्झाम्पल सांगितलं होतं. आपण एक 6 लेमन ओळीमध्ये ठेवले पहिल्या लाईन मध्ये, दुसऱ्या लाईन मध्ये 6 लेमन ठेवले, तिसऱ्यामध्ये 6 आणि चौथ्यामध्ये, आणि वरच्या तुम्ही पाहिलं त्याला कसा दिसेल तुम्हाला? तो प्लेन मध्ये दिसेल. बरोबर. तसेच प्रकारची सिस्टीम आहे की 1 डायमेन्शनल रो मधले जेवढे काय स्पियर आहेत ते सेकंड रोचे स्पियर फर्स्ट रोच्या स्पियरला टच होतील, थर्ड रोचे स्पियर सेकंडच्याला टच होतील, फोर्थ रोचे स्पियर थर्डला टच होतील, आणि त्यावेळेस तो मॉलिक्यूल जर आपण असा उलटा केला तर तो तुम्हाला प्लेन मध्ये दिसेल. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणायचं 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. कोणती पॅकिंग म्हणायचं? 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आणि याच्यामधला प्रत्येक रो हा आयडेंटिकल आहे, त्याला आपण ए हे नाव दिलं म्हणून या पॅकिंगला आपण AA टाइप पॅकिंग देखील म्हणू शकतो. बट this first and second row are touch with each other and there is often the square. Due to this, packing is also called as a square close packing.
की फर्स्ट रो मधले काही स्पेअर आणि सेकंड रो मधलेच काही स्पेअर जर एकमेकाला कनेक्ट झाले तर त्याच्यापासून स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर तुम्हाला तयार झालेलं दिसतं. अशा प्रकारचं पण अशा स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर जर एक्झिस्ट होत असेल तर त्या पॅकिंगला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतो. अँड ईच रो कंटेनिंग स्पेअर इज A type layer, second is A type layer, third is also A type layer. Due to square close packing is also called as A type packings. की याच्यामध्ये जेवढे काही लेअर असणार आहे त्या लेअर मधले सर्व पार्टिकल हे आयडेंटिकल असतात, म्हणून त्या लेअरला आपण ए टाइप नाव दिलेलं आहे. सेकंड स्पेअरला लेअरला देखील आपण ए टाइप नाव दिलेलं आहे. म्हणून स्क्वेअर क्लोज पॅकिंगला दुसरं नाव काय आहे? ए टाइप पॅकिंग. कारण याच्यामधले सर्व पार्टिकल हे कसे असतात? तुमचे सेम असतात. मग आता स्क्वेअर आहे, समजा इथे स्क्वेअर ऑब्टेन झालेला आहे, बरोबर. समजा इथला स्क्वेअर मी धरला, इथला जो सेंटरचा पार्टिकल जर मी कम्पेअर केला आणि हे दोन पार्टिकल मी असे कनेक्ट करून घेतले आणि इथला एक, किती पार्टिकल कनेक्ट केले मी? 1 2 3 4. मग अशा प्रकारचा जो सेंटरचा पार्टिकल असेल, ह्या सेंटरच्या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहे? मग 4 आहे. Means in two-dimensional square close packing or A-type packing, the center of the particles are connected to the other 4 neighboring particles due to their coordination number is also 4. की स्क्वेअर क्लोज पॅकिंग जे आहे टू डायमेन्शनल मध्ये त्याला आपण ए टाइप पॅकिंग म्हणतो आणि याच्यामधला सेंटरचा पार्टिकलला अदर 4 नेबरिंग पार्टिकल कनेक्ट आहेत. म्हणजे त्याला जे स्पिअर कनेक्ट असणार आहे ते 4 नेबरिंग स्पिअर कनेक्ट आहेत सेंटरच्या पार्टिकलला, जिथे स्क्वेअर ऑब्टेन होतो तो, तर त्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे तो कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 4 आहे. आता टू डायमेन्शनल मध्ये दुसरी एक पॅकिंग असते, आपण काल पाहिलं होतं. समजा मी फर्स्ट एक लेअर घेतला, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6. नंतर आता पहा, ह्या दोन स्फिअरच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्याला डिप्रेशन म्हणतो आपण. रिकामा जी भाग असणार आहे, दोन्ही समजा 2 लेमन आपण कनेक्ट केले आणि त्या 2च्या वरती आपल्याला एक ठेवायचा आहे, त्याच्या मधला जो भाग आहे त्याला डिप्रेशन म्हणायचं. मग या 2 स्फिअरच्या मध्ये डिप्रेशन तयार होतो. इथे एक पार्ट असेल, इथे एक पार्ट असेल, इथे एक पार्ट असेल आणि इथे एक पार्ट असेल आणि इथे एक पार्ट असेल, बरोबर. तर अशा प्रकारचा जो लेअर ऑब्टेन होणार आहे, तर हा जो लेअर आहे तो काय तुमचा नेक्स्ट लेअर असेल. नंतर या साईडला मी एक काढला, या साईडला एक काढलेला आहे, या साईडला एक काढतो, या साईडला आणि या साईडला. नंतर ह्या दोघाच्या डिप्रेशन मध्ये एक काढला, ह्या दोघाच्या डिप्रेशन मध्ये एक, ह्या दोघाच्या डिप्रेशन मध्ये एक आणि ह्या दोघाच्या डिप्रेशन मध्ये एक, किंवा इथे एक काढला आपण या दोघाच्या डिप्रेशन. आता याच्यामध्ये पहा, समजा इथे एक पार्टिकल आपण वाढवलेला आहे आणि इथे एक पार्टिकल कमी झालेला दिसतो. इथला जो लेअर असणार आहे हा जर आपण इथला कम्पेअर केला तर याच्यामध्ये पहा, तुमचा हा जो फर्स्ट लेअर असणार आहे तो ए टाइप लेअर असेल, हा सेकंड जो असणार आहे तो बी टाइप लेअर असेल, त्यानंतर थर्ड लेअर ए टाइप असेल आणि सेकंड काय असणार आहे? बी टाइप. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला हेक्सागोनल स्ट्रक्चर ऑब्टेन झालेलं दिसतं. पहा, समजा मी सेंटरचा हा पार्टिकल जर कन्सिडर केला आणि हे जोडून घेतले, इथले 2, इथले 2 आणि हा एक आणि इकडल्या साईडचा एक, त्याच्या सेंटरच्या पार्टिकलला 6 अदर पार्टिकल कनेक्ट आहेत, म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर हा किती असतो? 6 असतो. म्हणून या पॅकिंगला आपण म्हणत असतो हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. काय म्हणतो आपण याला? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शनल, और इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज AB टाइप पॅकिंग. पण ही देखील कशामधली आहे? टू डायमेन्शनल मधली आहे. म्हणजे टू डायमेन्शनल मध्ये आपण कालच्या लेक्चर मध्ये 2 प्रकारच्या पॅकिंग पाहिल्या होत्या, एक ए टाइप पॅकिंग, दुसरी AB टाइप पॅकिंग. त्याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हटलेलं आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये सर्व लेअर हे समान असतात, म्हणून त्याला आपण एच नाव दिलेलं आहे. तसं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये फर्स्ट आणि थर्ड लेअर आयडेंटिकल असतात, सेकंड आणि फोर्थ लेअर हा आयडेंटिकल असतो. फर्स्ट लेअर आर इंडिकेटेड ॲज अ कॅपिटल ए and second layer are indicated as a capital B due to it is also termed as AB type packings. की त्यालाच आपण काय म्हणतो? AB type packing. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय राहून द्यायचं आहे की स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शनल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 4, कारण सेंटरच्या पार्टिकलला 4 अदर पार्टिकल कनेक्ट असतात, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 4. तसं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये सेंटरचा पार्टिकलला अदर 6 पार्टिकलला कनेक्ट असतो, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. हे आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर पाहायला भेटतं, पण याच्यामध्ये जर पाहिलं तर स्क्वेअर दिसतो
आणि याच्यामध्ये जर पाहिले तर तुम्हाला ट्रायंगल लाईक शेप झालेला दिसतो. डायग्राम जर ऍक्च्युअल तुम्ही बुकमध्ये पाहिली तर ते ट्रायंगल दिसतो आणि तुम्हाला स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं. पण इथं आपण हेक्सागोन ऑब्टेन करतो आणि इथं स्क्वेअर, याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग म्हणतो आणि इथं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. त्यानंतर आपल्याला पाहिजे की 3 डायमेन्शनल पॅकिंग इन सॉलिड्स. काय पाहिजे आपल्याला आता? 3 डायमेन्शनल पॅकिंग आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं. आता त्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये कन्सिडर करा की तुमच्याकडे हा फर्स्ट लेअर आहे, ज्याला आपण 1 डायमेन्शनल म्हटलेलं होतं. काय म्हटलेलं होतं याला आपण? 1 डायमेन्शनल पॅकिंग आहे. आणि हीच 1 डायमेन्शनल पॅकिंग जर आपण एक्सेस मध्ये घेतलेलं आहे, समजा हा याला टच केला, सेकंड रोचा स्पेअर एकमेकाला अशा प्रकारे मी कनेक्ट करून घेतले. नंतर थर्ड रोचे स्पेअर एकमेकाला टच करून घेतले, बरोबर, अशा प्रकारे आपण टच करून घेतले. नंतर फोर्थ रोचे स्पेअर आपण टच करून घेतले. हे स्ट्रक्चर झालं आता 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. म्हणजे 1 डायमेन्शनलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आता? 2 डायमेन्शनल मध्ये. मग हा जो ओव्हरऑल लेअर आहे त्याला आपण ए टाईप लेअर म्हटलं सुरुवातीला. ओव्हरऑल जो लेअर असणार आहे आणि त्याच्यामधले जे पार्टिकल असतील त्याला आपण ए टाईप लेअर म्हटलेलं आहे, कारण हे 2 डायमेन्शनल स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर तयार होतं. 2 डायमेन्शनल स्क्वेअर लाईक स्ट्रक्चर जर असेल याच्यामध्ये, तर याच्यामध्ये काय होतं पहा, समजा इथला सेंटरचा पार्टिकल पाहिजे तर तुम्हाला स्क्वेअर तयार झालेला दिसेल. म्हणजे स्क्वेअर क्लोज पॅकिंग मधलं हे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. हा तुमचा एक्स ऍक्सिस असेल आणि हा वाय ऍक्सिस असेल, बरोबर. म्हणजे 2D स्ट्रक्चर तयार होतं आणि त्याला आपण ओव्हरऑल नाव दिलं ए टाइप्स लेअर. नंतर अशाच प्रकारचे मी 24 पार्टिकल घेतले आणि ते याच्यावरती सबस्टिट्यूट केले. त्यास या फ्रंट डिरेक्शनला जो दिसणार आहे तो फ्रंटचा म्हणजे काय असणार आहे? तुमचा झेड ऍक्सिस असेल. फ्रंटचा काय असणार आहे? झेड ऍक्सिस असेल. आणि त्या झेड ऍक्सिसवर आपण सेम ए टाइपचे पार्टिकल सबस्टिट्यूट केलेले आहेत. सेम ए टाइपचे पार्टिकल जर आपण सबस्टिट्यूट केले तर त्याला आपण म्हणू शकतो की ए टाइप पॅकिंग इन 3 डायमेन्शन. त्याला आपण काय म्हणू शकतो? नंतर आपण अशाच प्रकारचे पार्टिकल जर याच्यामध्ये ठेवले, समजा इथं मी त्याला मी डार्क करतो, सेम आहे असे पार्टिकल ठेवले सेकंड लेअर मध्ये, आहेतच ठिकाणी जर ते टच झालेले असतील तर दुसरा देखील लेअर काय झाला? ए टाइप लेअर झाला, बरोबर. आणि पहिला ऑलरेडी लेअर काय होता तुमचा? ए टाइपच लेअर होता आणि दुसरा देखील ए टाइप लेअर आहे. ड्यू टू इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए टाइप पॅकिंग, ए टाइप पॅकिंग इन 3 डायमेन्शन्स. ए टाइप पॅकिंग इन 3 डायमेन्शन्स म्हणतो आपण. मग आता ए टाइप पॅकिंग इन 3 डायमेन्शन आहे म्हणजे काय होतं पहा. याच्यामध्ये जर पाहिलं तर कोऑर्डिनेशन नंबर याचा जर आपण कम्पेअर केला तर याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो. म्हणजे सिंपल क्युबिक सिस्टीम जर आपण 3 डायमेन्शनलची कम्पेअर केली, कोणती सिस्टीम? सिंपल क्युबिक सिस्टीम इन 3 डायमेन्शन, it is also termed as a AA type packing because the first layer is A labeled and second layer is also labeled as a capital A. Due to the simple cubic 3-dimensional structure is also termed as a AA type packings. But in simple cubic structure in 3 dimension the coordination number is 6. की याचा जो कोऑर्डिनेशन नंबर असतो सिंपल क्युबिक मधला, तो कोऑर्डिनेशन नंबर जर पाहिला तर तो कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? त्याच्यामधला 6 असतो. आता तुम्ही म्हणताल सर कोऑर्डिनेशन नंबर याचा 6 कसा आहे? समजा माझ्याकडे पहिले 3 पार्टिकल होते, बरोबर. समजा कन्सिडर करा हे आपले 5 फिंगर्स आहेत. नंतर मी येणारा दुसरा जो लेअर 5 फिंगरचा जो लेअर आहे तो फर्स्ट लेअर कन्सिडर केला, बरोबर. ए टाइप ए लेअर आहे. नंतर मी दुसरा समान स्पिअरचा समान साईजचा काय घेतला? दुसरा ए लेअर घेतला आणि तो असा ठेवला. इथं करंगीच्या ठिकाणी करंगी, याच्या ठिकाणी हे बोट आणि हे अंगठा, 5 ठिकाणी 5 आले, बरोबर. हा खालचा जो होता तो तुमचा ए लेअर होता आणि वरचा काय होता? तुमचा बी लेअर. अशा प्रकारचं जर आपण त्याची प्लेसमेंट केली फर्स्ट आणि सेकंड लेअरची, तर फर्स्ट आणि सेकंड लेअरचे जे पार्टिकल आहेत ते आयडेंटिकल पार्टिकल्स आहेत. म्हणून सिंपल क्युबिक किंवा ए टाइप जी 3 डायमेन्शनल पॅकिंग असते त्याच्यामधला जो कोऑर्डिनेशन नंबर असतो तो काय असतो? 6 असतो. मग कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे 4 पार्टिकल अराउंड्स मध्ये असतात, लेफ्ट राईट फ्रंट बॅक, आणि 1 पार्टिकल अबवला असतो आणि 1 पार्टिकल बिलोला असतो. आलं लक्षात की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये 4 पार्टिकल काय असतात? सराउंडिंग मध्ये असतात. 1 अबव पोझिशनला असतो आणि 1 बिलो पोझिशनला. ड्यू टू देअर इन 3 डायमेन्शनल ए टाइप पॅकिंग्स और सिंपल क्युबिक पॅकिंग देअर कोऑर्डिनेशन नंबर इज 6. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे की हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, की हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन कसं करायचं. मग आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचा स्टडी करत असताना आपल्याला 2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग माहित पाहिजे. 2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग माहित पाहिजे.
2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंग. ज्यावेळेस आपल्याला 3 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंगचा स्टडी करायचा त्यावेळेस आपल्याला 2 डायमेन्शनल हेक्सागोनल पॅकिंगचा स्ट्रक्चरचा स्टडी माहित पाहिजे. मग याच्यामध्ये स्टडी करत असताना मी सुरुवातीला समजा पार्टिकल थोडेसे लांब लांब अंतरावर काढतो पा. समजा इथं मी पार्टिकल काढले, नंतर या साईडला घेतलं 1 3 आणि 4 बरोबर. नंतर ह्या दोघांच्या डिप्रेशन मध्ये एक पार्टिकल मी घेतो. समजा इथे एक पार्टिकल घेतला, ह्या दोघांच्या डिप्रेशन मध्ये एक पार्टिकल घेतला आणि ह्या दोघांच्या डिप्रेशन मध्ये, नंतर ह्या दोघांच्या डिप्रेशन मध्ये एक पार्टिकल घेतो, ह्या दोघांच्या डिप्रेशन मध्ये एक पार्टिकल आणि शेवटी ह्या दोघांच्या डिप्रेशन मध्ये एक पार्टिकल घेतला बरोबर. समजा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं हा फर्स्ट लेअर आहे, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ लेअर असेल असं कन्सिडर करा. याच्यामध्ये आपल्याला जर हेक्सागोनल क्लोज पॅकिंगचं स्ट्रक्चर जर ड्रॉ करायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 प्रकारचे व्हाईट पाहायला भेटतात. हा जो फर्स्ट लेअर असणार आहे इनिशियलचा तो सर्व लेअर हा ए टाईप लेअर असेल, कारण आपल्याला 3 डायमेन्शनलचा स्टडी करायचं. मग फर्स्टली हे जे पार्टिकल असणार आहे टोटल ते म्हणजे ए टाईपचे, कारण सर्व पार्टिकल हे आयडेंटिकल आहेत असं कन्सिडर करा. म्हणजे फर्स्ट लेअर काय झाला तुमचा ए टाईप्स लेअर झाला. आता याच्यामध्ये आपल्याला सेकंड लेअर ड्रॉ करायचा आहे. मग सेकंड लेअर ड्रॉ करत असताना याच्यामध्ये काय करणार पहा तुम्ही, इथं जर पाहिलं तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे व्हाईट्स पाहायला दिसतील. काहीमध्ये टेट्राहेड्रल व्हाईट असेल तर काहीमध्ये ऑक्टाहेड्रल व्हाईट पाहायला भेटेल. हे टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट आपल्याला कव्हर करायचे असतात. मग समजा इथं मी एक स्ट्रक्चर काढलं ह्या दोन्हीच्या मध्ये, समजा इथे एक असेल तुमचा ऑक्टाहेड्रल व्हाईट, इथे एक असेल, या साईडला एक असेल, या साईडला एक असेल, या साईडला एक असेल आणि या साईडला, आणि याला मी क्रॉस लाईनने फक्त डार्क करून घेतो. हा झाला आता सेकंड लेअर. हा कोणता झाला सेकंड लेअर, याला आपण नाव देऊ बी टाईप लेअर. काय नाव दिलं याला आपण बी टाईप्स लेअर. म्हणजे हा कोणता लेअर झाला तुमचा बी टाईप लेअर झाला. आणि पहिला व्हाईटचा कोणता होता तुमचा ए टाईपचा लेअर आहे बरोबर. मग याच्यामध्ये काय केलं आपण टेट्राहेड्रल व्हाईट जे आहे तुमचे ते टेट्राहेड्रल व्हाईट याच्यामध्ये कव्हर केलेले दिसतात. मग आता टेट्राहेड्रल व्हाईट कव्हर केल्यानंतर इथं 5 सेक्शन इथं जर पाहिलं तर इथं वरचे 3 पार्टिकल आणि खालचे व्हाईटचे 3 दिसतात ना. हे येलो कलर मधले 3 आहेत आणि डाऊन व्हाईट कलरचे 3. म्हणजे टोटल जर इथं पाहिलं तर तुम्हाला हेक्सागोनल म्हणजे ऑक्टाहेड्रल व्हाईट पाहायला भेटतो. इथं देखील ऑक्टाहेड्रल व्हाईट पाहायला भेटतो आणि इथं देखील तुम्हाला ऑक्टाहेड्रल व्हाईट पाहायला भेटतो. पण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल मध्ये जर पाहिलं तर आपण कोणते व्हाईट्स कव्हर करत असतो याच्यामध्ये टेट्राहेड्रल व्हाईट्स. मग इथं टेट्राहेड्रल व्हाईट काय केले त्याने कव्हर केले आणि रिमेन्स काय राहिले तुमचे ऑक्टाहेड्रल व्हाईट जे आहे ते तुमचे रिमेन्स राहिले. मग इथला जो टेट्राहेड्रल व्हाईट आहे पहा, हा व्हाईटचा एक आणि हे येलो तुमचे 3 दिसतात. हे जर आपण इथं कव्हर केले, हा जर इथं लेअर मी कव्हर केला तर हा तुमचा टेट्राहेड्रल कव्हर असेल. नंतर दुसरा तुम्हाला कुठे दिसतो पहा, या साईडला एक दिसतो. हा जर आपण कव्हर केला तर हा काय असेल तुमचा टेट्राहेड्रल व्हाईट असेल. मग इथं आपण टेट्राहेड्रल व्हाईट कव्हर करत असताना फर्स्ट आणि हा जो लेअर आहे हा देखील ए टाईप लेअर असेल, कारण फर्स्ट पार्टिकलला ते काय केलं त्यानं प्लेस करून घेतलेलं आहे. मग फर्स्ट पार्टिकलवर तुमचा थर्ड लेअरचा पार्टिकल प्लेस झालेला दिसतो. म्हणजे याने टेट्राहेड्रल व्हाईट इथं कव्हर केले. काय कव्हर केले इथं टेट्राहेड्रल व्हाईट्स कव्हर केलेले दिसतात. टेट्राहेड्रल व्हाईट्स काय केले याने कव्हर्ड केले. टेट्राहेड्रल व्हाईट जर कव्हर केले तर फर्स्ट व्हाईटचा जो होता तो ए टाईप लेअर होता, येलोचा जो होता तो बी टाईप लेअर होता. याच्यामध्ये 2 प्रकारचे व्हाईट एक्झिस्ट झाले होते, एक टेट्राहेड्रल व्हाईट आणि एक ऑक्टाहेड्रल व्हाईट्स. टेट्राहेड्रल व्हाईट त्याने कव्हर केला आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट शिल्लक राहिला, म्हणून या पॅकिंगला आपण म्हणत असतो एबी टाईप पॅकिंग. काय म्हणतो आपण त्याला एबी टाईप पॅकिंग, और इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल किंवा त्याला आपण HCP म्हणतो पहा, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. मग आता हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये जर आपण सेंटरचा कुठलाही पार्टिकल कन्सिडर करा, समजा मी हाच पार्टिकल कन्सिडर केला ब्ल्यू कलर मधला, तर येलोचे 3 पार्टिकल आणि त्याच्या खालचे 3 किती झाले 6. अशाच प्रकारचे अपोजिटिव्हचे 6 पार्टिकल असतील. म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये जर आपण कोऑर्डिनेशन नंबर जर कम्पेअर केला तर तो कोऑर्डिनेशन नंबर असतो 2 येलो. लक्षात राहू द्या. मीन्स
In three-dimensional hexagonal closed packing or ABAB type packing, the coordination number of the center of the sphere is 12. सेंटर ऑफ द स्फिअरचा कॉर्डिनेशन नंबर हा काय असतो 12 असतो. मग तुम्ही म्हणताल सर आता 12 कॉर्डिनेशन नंबर आहे म्हणजे कसा असेल. मग याच्यामध्ये पहा कॉर्डिनेशन नंबर 12 असतो म्हणजे काय असतो. 3 पार्टिकल हे अबव असतात. 3 पार्टिकल्स आर अबव किंवा अप्पर लेअर मध्ये असतील. 3 पार्टिकल हे बिलो लेअर मध्ये असतील आणि 6 पार्टिकल अराउंड इट आणि 6 पार्टिकल त्याच्या भोवती असतील. म्हणजे अबवचे 3 पार्टिकल, बिलोचे 3 आणि अराउंडचे 6 पार्टिकल म्हणजे टोटल किती पार्टिकल त्याला कव्हर झाले 12 पार्टिकल. ड्यू टू इन 3 डायमेन्शनल हेक्सागोनल क्लोज पॅकिंग देन कोऑर्डिनेशन नंबर इज ऑल्सो 12. आता अशाच प्रकारचं आपण सेकंड स्ट्रक्चर ड्रॉ करू. समजा आपण असेच पार्टिकल काढले 1 2 3 आणि 4 त्याच्या डिप्रेशन मध्ये काढून घेतल्यानंतर नंतर सेम कंडिशन असेल आणि इथे देखील डिप्रेशन मध्ये काढून घेतले. त्यानंतर ह्या दोघांच्या मध्ये आपण हा एक पार्टिकल कव्हर करून घेतला, इथे एक पार्टिकल आपण कव्हर करून घेतला आणि या साइडला एक पार्टिकल कव्हर करून घेतला. नंतर या तिन्हीच्या मध्ये एक पार्टिकल असेल, ह्या तिन्हीच्या मध्ये एक असेल आणि इथे ह्या तिन्हीच्या मध्ये एक पार्टिकल असेल. समजा याला मी येलोने डार्क करतो क्रॉस लाईन. जो सेकंड लेअर असेल तो हा सेकंड लेअर असेल पहा. म्हणजे येलोचा कोणता लेअर झाला तुमचा बी टाइप लेअर बरोबर. आणि व्हाईटचा कोणता लेअर आहे तुमचा ए टाइप लेअर आहे. ए टाइप लेअर हा फर्स्ट होता व्हाईट कलरचा. नंतर आपण बी टाइप लेअर घेतला त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 प्रकारचे व्हाईट होते. त्यातला टेट्राहेड्रल व्हाईट ऑलरेडी कव्हर केला होता. शिल्लक काय राहिला ऑक्टाहेड्रल व्हाईट. मग ज्यावेळेस आपण ऑक्टाहेड्रल व्हाईट वर येणारा थर्ड लेअरचा पार्टिकल सबस्टिट्यूट करतो त्यावेळेस ते ऑक्टाहेड्रल लेअर हा तुमचा ऑलरेडी काय होतो मिक्स झालेला दिसतो. म्हणजे तुम्हाला तो तिथं पार्टिकल दिसत नाही. त्यावेळेस त्याच्यामध्ये जो तिसरा लेअर ऑप्टेन होणार आहे तो तिसरा लेअर याच्यामध्ये ऑप्टेन झालेला दिसतो पहा. समजा इथं लेअर असेल, समजा या साईडला आपण लेअर जर पाहिला तर इथं तुम्हाला लेअर पाहायला भेटतो. आणि हा जो तिसरा लेअर असतो याला म्हणायचं सी टाइप लेअर्स. कोणता लेअर आहे तुमचा सी टाइप लेअर आहे. आणि याच्यामध्ये तो काय करतो ऑक्टाहेड्रल व्हाईट जे असतात ते कव्हर केलेले दिसतात. ऑक्टाहेड्रल व्हाईट्स आर कव्हर्ड. की याच्यामध्ये जर पाहिलं सीसीपी किंवा एफसीसी स्ट्रक्चर आहे, क्युबिक क्लोज पॅक्ड किंवा फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर मध्ये ऑक्टाहेड्रल व्हाईट्स कव्हर झालेले दिसतात. आणि अशा प्रकारचे ऑक्टाहेड्रल व्हाईट जर कव्हर झालेले असतील, समजा हे जे व्हाईट्स आहेत हे ऑक्टाहेड्रल व्हाईट आहेत. हा काय आहे तुमचा ऑक्टाहेड्रल व्हाईट आहे, हा काय आहे तुमचा ऑक्टाहेड्रल व्हाईटच आहे. मग अशा प्रकारचे जर ऑक्टाहेड्रल व्हाईट जर कव्हर होत असतील तर ते ऑक्टाहेड्रल व्हाईट हा तुमचा सी टाइपचा लेअर असेल. मीन्स दिस सीसीपी और एफसीपी स्ट्रक्चर इज ऑल्सो कॉल्ड एज एबीसी टाइप पॅकिंग. यालाच आपण काय म्हणतो एबीसी टाइप पॅकिंग. आणि याच्यामध्ये देखील कोऑर्डिनेशन नंबर किती असतो 12 असतो. मीन्स in 3-dimensional cubic closed packing or FCC structure, there are forming the 3 layers. The first layer is a A-type layer, second layer is a B-type layer, and third layer is a C-type layer. But third layer cover the octahedral whites. It is also termed as a ABC type packing. की तिसरा लेअरचा जो पार्टिकल येणार आहे तो ऑक्टाहेड्रल व्हाईटला काय करतो कव्हर करतो. आणि ऑक्टाहेड्रल व्हाईटला कव्हर केल्यानंतर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे लेअर ऑप्टेन होतात ए बी आणि सी. म्हणून सीसीपी आणि एफसीसी ला म्हणजे क्युबिक क्लोज पॅकिंग किंवा फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चरला आपण एबीसी टाइप पॅकिंग म्हणतो. आणि याच्यामधला कोऑर्डिनेशन नंबर हा 12 असतो. मग इथं दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नंबर सेम आहे पहा. इथं एबी टाइप होती कोऑर्डिनेशन नंबर 12 होता. इथे एबीसी टाइप पॅकिंग आहे कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. मग याच्यामध्ये 12 पार्टिकल कसे असतात पहा. इथे दिसते बघा एक पार्टिकल अभावला असेल, एक 3 पार्टिकल बिलोला असतील आणि 6 पार्टिकल अराउंडला असतील. म्हणजे सेम कंडिशन आहे. 3 पार्टिकल वरी असतील, 6 भोवती असतील आणि 3 डाऊनला असतील. म्हणजे हेक्सागोनल तुमची सीसीपी स्ट्रक्चर असेल किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर असेल 3D मधलं. म्हणजे एबी टाइप 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल किंवा एबीसी टाइप 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर असेल, दोघांमधला कोऑर्डिनेशन नंबर हा काय असतो तुमचा 12 असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट्स पाहायला दिसतात बरोबर. हे जे व्हाईट्स आहेत ते 2 प्रकारचे व्हाईट्स होते.
इथे काय केलं होतं त्याने, टेट्राहेड्रल व्हाईट कव्हर केला होता आणि इथं ऑक्टाहेड्रल व्हाईट कव्हर केला होता. जिथं टेट्राहेड्रल व्हाईट कव्हर केला त्याचा कॉर्डिनेशन नंबर 12 होता आणि जिथं ऑक्टाहेड्रल व्हाईट कव्हर केला त्याचा कॉर्डिनेशन नंबर 12 होता. जिथं टेट्राहेड्रल व्हाईट कव्हर केला तिथं 2 लेअर तयार झाले, एबी एबी टाईप लेअर म्हणतो आपण त्याला. आणि जिथं ऑक्टाहेड्रल व्हाईट कव्हर केला तिथं 3 लेअर तयार झाले, मग त्याला आपण एबीसी एबीसी टाईप पॅकिंग्स म्हणतो. पण ही कशामधली आहे, 3 डायमेन्शनल मध्ये. बट ऑक्टाहेड्रल व्हाईट्स आर लार्जर दॅन द टेट्राहेड्रल व्हाईट. पण जनरली जर आपण कम्पेअर केलं तर ऑक्टाहेड्रल व्हाईट हे टेट्राहेड्रल व्हाईट पेक्षा लार्जर असतात, हे लक्षात राहू द्या. मग आता हे व्हाईट्स कशा प्रकारे आपण ड्रॉ करू शकतो थेरॉटिकली पहा, की आपल्याकडे 3 प्रकारचे व्हाईट्स आहेत. ट्रायंग्युलर व्हाईट्स असेल, टेट्राहेड्रल व्हाईट्स असेल आणि ऑक्टाहेड्रल व्हाईट असेल. पण जनरली जर आपण पाहिलं तर ऑक्टाहेड्रल व्हाईट्स हा कसा असतो तुमचा, लार्जर असतो ऍज कम्पेअर टू टेट्राहेड्रल व्हाईट्स पेक्षा. समजा आपल्याकडे फर्स्ट व्हाईट्स आहे ट्रायंग्युलर व्हाईट्स. फर्स्ट कोणता आहे तुमच्याकडे, ट्रायंग्युलर व्हाईट्स. क्लॅरिटी दिसते ना, ट्रायंग्युलर व्हाईट्स. ट्रायंग्युलर व्हाईट्स मध्ये समजा आपण 3 पार्टिकल कनेक्ट करून घेतले, आहे सेकंड पार्टिकल, आणि इथं मी 3रा पार्टिकल जोडून घेतला. त्यास इथं जर तुम्ही पाहिलं तर इथली एक लाईन, या साईडची एक लाईन आणि इथली एक लाईन, ट्रायंगल तयार झाला. म्हणून याला म्हणायचं ट्रायंग्युलर व्हाईट्स. काय म्हणणार याला तुम्ही, ट्रायंग्युलर व्हाईट्स. नंतर दुसरा व्हाईट्स असतो याच्यामध्ये टेट्राहेड्रल व्हाईट्स. टेट्राहेड्रल व्हाईट्स. आता टेट्राहेड्रल व्हाईट्स आहे, टेट्रा म्हणजे 4. किती पार्टिकल असायला पाहिजे त्याच्यामध्ये, 4. समजा पहिले आपल्याकडे 3 पार्टिकल आहेत असे. किती पार्टिकल आहेत माझ्याकडे, 3. हे 3 पार्टिकल आपण असे जोडून घेतले. समजा माझ्याकडे 3 लेमन आहेत, 1 2 आणि 3, आणि चौथा त्याच्या वरनं ठेवलं मी, म्हणजे काय होईल पाहिजे, अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटतं. मग इथला जो सेंटरचा जो व्हाईट असेल याला म्हणायचं टेट्राहेड्रल व्हाईट. म्हणजे सुरुवातीला आपण 3 पार्टिकल कनेक्ट करून घेतले, एक अप पोझिशन असेल किंवा बिलो पोझिशन असेल. वरच्या साईडनं तुम्ही एक पार्टिकल ठेवू शकता किंवा खालच्या साईडनं. म्हणजे टोटल पेअर किती झाली तर 4. म्हणजे यात जे ऑब्टेन होणारा जो व्हाईट्स असेल तो व्हाईट म्हणजे काय असेल, टेट्राहेड्रल व्हाईट्स असतो. या टेट्राहेड्रल व्हाईट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर समजा अशा प्रकारचा पार्टिकल आहे, समजा मी ट्रायंगल काढून घेतला. आता इथं काय होतं पहा, समजा इथला एक पार्टिकल हा याला कव्हर करेल, हा पार्टिकल याला कव्हर करेल आणि हा पार्टिकल याला कव्हर करेल. म्हणजे इथे एक पार्टिकल असेल, इथे एक पार्टिकल असेल आणि इथे एक पार्टिकल असेल, आणि येणारा चौथा पार्टिकल बॅक साईडचा असेल किंवा फ्रंट साईडचा असेल, म्हणजे अबव असेल किंवा बिलो द प्लेन असेल, त्यास याला कव्हर करेल. आणि इथं ऑब्टेन होणारा जो हेड्रॉन असेल याला म्हणायचं टेट्राहेड्रॉन. काय म्हणणार याला तुम्ही, टेट्राहेड्रॉन. अशा प्रकारचा टेट्राहेड्रॉन हे आपल्याला टेट्राहेड्रल व्हाईट्स मध्ये पाहायला भेटतो. त्यानंतर तिसरा व्हाईट्स असतो ऑक्टाहेड्रल व्हाईट्स. ऑक्टाहेड्रल व्हाईट्स. आता ऑक्टाहेड्रल म्हणजे ऑक्टा म्हणजे 6 असतात पण नॉट 8. ऑक्टा म्हणजे किती असतात, जनरली 8 असतं, पण याच्यामध्ये आपल्याला 6 कन्सिडर करायचे. स्पिअर किती कन्सिडर करायचे, 6. मग स्पिअर 6 कन्सिडर करत असताना समजा माझ्याकडे हे 3 स्पिअर आहेत, 1 2 आणि 3, आणि दुसरे माझ्याकडे 3 स्पिअर आहेत, 1 2 आणि 3. समजा हे पहिले माझ्याकडे 3 स्पिअर असतील खालच्या लेअरचे, बरोबर, आणि हे दुसरे जे आहेत ते वरच्या लेअरचे स्पिअर असतील. याच्यामध्ये ऑब्टेन होणारा जो व्हाईट असेल त्या व्हाईटला आपण काय म्हणणार आहोत, ऑक्टाहेड्रल व्हाईट्स. म्हणजे 3 बिलो लेअरचे असतील आणि 3 अप्पर लेअरचे आहेत. याच्यामध्ये जो हेड्रॉन ऑब्टेन होतो त्या हेड्रॉनला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रॉन. काय म्हणतो आपण त्याला, ऑक्टाहेड्रॉन. समजा अशा प्रकारचं तुमच्याकडे स्ट्रक्चर आहे. इथं पार्टिकल आपण असे जोडून घेतले आणि नंतर या साईडचे पार्टिकल तुम्ही अशा प्रकारे जोडून घेतले. अशा प्रकारचा जो हेड्रॉन ऑब्टेन होतो त्याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रॉन. अँड दिस ऑक्टाहेड्रॉन आर फाउंड इन ऑक्टाहेड्रल व्हाईट्स and tetrahedron are found in tetrahedral whites, but in general octahedral whites is larger than the tetrahedral whites. But now consider if the number of sphere are n. पण इथे कन्सिडर करा, समजा नंबर ऑफ स्पिअर तुमच्याकडे किंवा पार्टिकल जे असणार आहेत ते आपण कॅपिटल एन ने इंडिकेट केले. महत्वाचा पॉइंट आहे पहा, इफ number of sphere are indicated by capital N, then
टेट्राहेड्रल वाइड इज टेट्राहेड्रल वाइड्स आर डबल्स. जर समजा तुमच्याकडे प्रॅक्टिकली n नंबर ऑफ पार्टिकल असतील तर त्यावेळेस त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल वाइड किती असतील. If n number of particles are found in a given crystal structure, then tetrahedral wide is double, that is 2 into n. त्यावेळेस टेट्राहेड्रल वाइड किती असतील तुमचे, डबल असतील, म्हणजे 2n एवढे असतील. बरोबर. n ची व्हॅल्यू 1 असेल तर 2 गुणिले 1 2 होईल. n ची व्हॅल्यू 3 असेल तर 2 गुणिले 2 किती होईल, 4. 3 असेल तर 6, 4 असेल तर 8. तर अशा प्रकारे टेट्राहेड्रल वाइड हे नंबर ऑफ स्फिअरच्या काय असतात, डबल असतात. बट ऑक्टाहेड्रल वाइड्स आर सेम. पण ऑक्टाहेड्रल वाइड जे असतात ते स्फिअरच्या समान असतात, म्हणजे n असतात. म्हणजे हा पॉइंट जो आहे तो इथं महत्वाचा आहे. दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ स्फिअर किंवा पार्टिकल जर n नंबर मध्ये असतील, म्हणजे कॅपिटल n ची व्हॅल्यू असेल, तर दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये टेट्राहेड्रल वाइड किती असू शकतात. त्यावेळेस त्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये टेट्राहेड्रल वाइड हे डबल असतात, म्हणजे 2n असतात. दिलेल्या क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये नंबर ऑफ स्फिअर किंवा पार्टिकल कॅपिटल n एवढे जर असतील तर ऑक्टाहेड्रल वाइड जेवढी n ची व्हॅल्यू आहे तेवढेच असतील, पण टेट्राहेड्रल वाइड हे n च्या व्हॅल्यूच्या डबल असतात, म्हणजे 2n असतात. हे इथं लक्षात राहू द्या. लक्षात. आता शेवटी तुम्हाला कॉलम दाखवतो पहा, ज्याच्या आधारे तुम्हाला 1 मार्काचा पॉईंट लक्षात ठेवता येतो टेबलच्या आधारे. समजा आपल्याकडे 3 प्रकारच्या डायमेन्शनलच्या पॅकिंग होत्या. कोणकोणत्या होत्या, 1 डायमेन्शनल पॅकिंग, त्यानंतर 2 डायमेन्शनल पॅकिंग्स आणि 3 डायमेन्शनल पॅकिंग्स. समजा आपल्याकडे फर्स्ट पॅकिंग आहे 1 डायमेन्शनल पॅकिंग, बरोबर. त्यानंतर दुसरी होती आपल्याकडे 2 डायमेन्शनल पॅकिंग होती, आणि तिसरी होती आपल्याकडे 3 डायमेन्शनल पॅकिंग. अशा 3 प्रकारच्या पॅकिंग आपण कालच्या आणि आजच्या लेक्चर मध्ये स्टडी केलेले आहे, बरोबर. आता 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये जर पाहिलं तर याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 2. लक्षात राहू द्या. याच्यामध्ये अदर सब पॅकिंग आहेत का, नाही. मीन्स इन 1 डायमेन्शनल पॅकिंग इन सॉलिड द कोऑर्डिनेशन नंबर इज 2. बट इन 2 डायमेन्शनल पॅकिंग्स देर आर 2 टाइप्स ऑफ द सब पॅकिंग्स. कोणत्या सब पॅकिंग होत्या, स्क्वेअर क्लोज्ड पॅकिंग, and the square closed packing is also termed as A type packing. त्या स्क्वेअर क्लोज पॅकिंगला आपण काय म्हटलं होतं, A टाइप पॅकिंग म्हटलेलं होतं. आणि दुसरी टाइप पॅकिंग होती आपल्याकडे हेक्सागोनल क्लोज्ड पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. दिस हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इज ऑल्सो टर्म्ड ॲज AB टाइप पॅकिंग. त्यालाच काय नाव होतं, AB टाइप पॅकिंग. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये जर कोऑर्डिनेशन नंबर जर आपण चेक केला तर तो कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 4 असतो. 2 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर जर चेक केला तर तो किती होता, 6 होता. राहिला आता प्रश्न शेवटचा 3 डायमेन्शनल पॅकिंग. 3 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये 2 घटक होते, 3 घटक होते. एक सिंपल पॅकिंग होती, बरोबर, सिंपल क्यूबिक पॅकिंग, ज्याला आपण AA टाइप पॅकिंग म्हटलेलं होतं. नंतर दुसरी पॅकिंग काय होती याच्यामध्ये, HCP पॅकिंग म्हटलेलं होतं, बरोबर. HCP लाच आपण काय म्हणतो, AB टाइप पॅकिंग म्हटलेलं आहे. हेक्सागोनल क्लोज पॅकिंगलाच नाव काय होतं, AB टाइप पॅकिंग. आणि शेवटची काय होती पहा, CCP और FCC, यालाच आपण म्हणतो ABC टाइप पॅकिंग्स. तर अशा 3 प्रकारच्या पॅकिंग होत्या. कोणकोणत्या, सिंपल क्यूबिक पॅकिंग ज्याला आपण AA टाइप पॅकिंग म्हटलेलं होतं, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग ज्याला आपण AB टाइप पॅकिंग म्हणतो, आणि क्यूबिक क्लोज पॅकिंग किंवा FCC फेस सेंटर क्यूबिक पॅकिंगला त्याला आपण ABC टाइप पॅकिंग म्हणतो. ह्या तिन्ही मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर ह्या तिन्ही मध्ये जो कोऑर्डिनेशन नंबर होता तो याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 होता, याचा कोऑर्डिनेशन नंबर 12 असतो, आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 12 असतो. जे लक्षात राहू द्या ह्या MCQ साठी. 1 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 2 असतो. 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो. 2 डायमेन्शनल हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. 3 डायमेन्शनल सिंपल क्यूबिक मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. 3 डायमेन्शनल SCP मध्ये म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा 12 असतो. आणि 3 डायमेन्शनल क्यूबिक क्लोज पॅकिंग मध्ये म्हणजे ABC टाइप मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा 12 असतो.
मग आता याच्यामध्ये जर पाहिलं तर HCP मध्ये जर पाहिलं तर कोणते वाईट कव्हर केलेले असतात आणि CCP मध्ये कोणते वाईट असतात. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये तो टेट्राहेड्रल वाईट कव्हर करत असतो. लक्षात राहू दे MCQ साठी, टेट्राहेड्रल वाईट कव्हर करतो. आणि याच्यामध्ये कोणते वाईट असतात? ऑक्टाहेड्रल वाईट्स. तुम्हाला असा क्वेश्चन असू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग वाईट्स आर कव्हर्ड इन CCP स्ट्रक्चर, की क्युबिक क्लोज पॅकिंग मध्ये खालीलपैकी कोणता वाईट त्याने कव्हर केलेला होता. तर CCP, FCC आणि ABC टाइप मध्ये तो ऑक्टाहेड्रल वाईट कव्हर करतो आणि त्याचा कॉर्डिनेशन नंबर हा 12 असतो. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये किंवा AB टाइप पॅकिंग मध्ये तो टेट्राहेड्रल वाईट कव्हर करतो आणि त्याचा कॉर्डिनेशन नंबर हा 12 असतो. लक्षात. तर आज आपण इथं थांबू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॅकिंग इफिशियन्सीचा स्टडी करायचा आहे. थँक्यू.